तर काय सांगाल, आज किती वर्षांपासून हा जो राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आहे तो बदलापूरमध्ये होतोय? बदलापूर शहरामध्ये गेल्या 23 वर्षापासून हा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव होतोय। या समितीच्या माध्यमातून हा दरवर्षी आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करत असतो। महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार या बदलापूरच्या भूमीमध्ये येतात आणि हजारोच्या संख्येने या भूमीला पदस्पर्श करून आमचे भाविक या ठिकाणी मनोभावे या कीर्तनाचा आनंद लुटत असतात। जीवनामध्ये आपल्या काय परिवर्तन व्हावं, जीवनामध्ये काही बदल व्हावेत, सध्या संस्कृती कोणत्या दिशेने चालले तुम्हा आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे। मोबाईलच्या जमान्यामध्ये या सगळ्या संस्कृतींच्यावर कुठेतरी विरजन पडलंय आणि ते कुठेतरी आपल्या शहरामध्ये संस्कृतीमध्ये बदल व्हावा, शहरामध्ये सर्वसामान्यांना याचं ज्ञान मिळावं, यासाठी आमची ही समिती त्या माध्यमातून हा कीर्तन महोत्सव साजरा करते। मनापासून आनंद घेतात आणि निश्चितपणे केवळ आनंद घेत नाहीत तर पुढच्या वर्षाची सुद्धा वाट बघत राहतात की कधी हा पूर्ण कीर्तन महोत्सव येईल आणि मनापासून आमचे सगळेच सहकारी त्यामध्ये सहभागी होतात। दरवर्षी आपण बघू शकतो की नवनवीन संकल्पना असतात या कीर्तन महोत्सवाच्या, तर ह्या वर्षी संकल्पना काय होती? खरं म्हणजे यावर्षी आता आपण 5:30 वाजता तुम्ही येऊन पाहिलं असेल, 250 मुलं पखवाद वादन करत होती। ही एक वेगळी संकल्पना आहे। वेगळी म्हणजे अशी 250 मुलं आपल्या तालुक्यामध्ये पखवाद वाजवण्यासाठी प्रशिक्षित झालेत आणि ते एका चांगल्या संस्थेने भाग्यवंत महाराज आणि त्यांची एक सहकारी आहेत सगळे छगन महाराज, या दोघांनी त्याच्यावर खूप लक्ष केंद्रित केलंय। तरुण मुलं या प्रवाहामध्ये यावीत आणि खऱ्या अर्थाने नामस्मरण व्हावं, ही त्यामधून एक चांगली संकल्पना त्याच्यामध्ये राबवली गेली। आपल्या बदलापूरला सांस्कृतिक ठेवा खूप आहे आधीपासूनच, तर ह्या कीर्तन महोत्सवाचा आपल्या बदलापूरच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर कसा जो आहे तो ज्या वेळेला या ठिकाणी नागरिक येतात त्यावेळेला प्रत्येकाच्या भावना अशाच जोडल्या जातात की आमची संस्कृती, हिंदू संस्कृतीमध्ये आम्हाला जे आम्ही मानतोय त्या संस्कृतीला एक चांगलं वळण मिळतंय। माझ्या घरामध्ये, माझ्या परिवारामध्ये एक आनंदाचं वातावरण व्हावं आणि ईश्वरचरणी लीन व्हावं, ही भावना घेऊन खऱ्या अर्थाने इथं लोक येतात। केवळ इथंच नाही तर सगळ्याच केबलवर, तुमच्या फेसबुकला असेल, लाईव्ह केलेलं आहेत, सगळ्या ठिकाणी हजारो नागरिक लाईव्ह सुद्धा बघतात आणि त्याचा आनंद खूप मोठ्या प्रमाणात लुटतात। लोकांची मागणी आहे की आम्हाला जर थोडं जरी कुठे ते थांबलं तर ताबडतोब फोन येतात, त्यांना सांगतात की आमचे लाईव्ह बंद झाले। एवढ्या प्रकारचं त्यात विलीन होतात, 2.5-3 तास एक आनंद घेतात। विशेषतः जे हरिपाठ केला जातो कीर्तनाच्या अगोदर, त्यामध्ये आमच्या भगिनी खूप मोठ्या उत्साहाने सामील होतात आणि त्याचा आनंद सुद्धा त्या हरिपाठाचा लुटला जातोय। उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या दिंडी निघेल, त्याच्यामध्ये आपल्या शाळांच्यातली मुलं, वेगवेगळ्या प्रकारचे नागरिक सर्व त्याच्यामध्ये सहभागी होऊन आनंदाने नाचत गात येतात आणि त्याचा समारोप करण्यासाठी काल्याचं कीर्तन उद्या आहे। त्याही त्या कार्यक्रमामध्ये सगळे हजारो लोक नागरिक येतील आणि प्रसादाचा लाभ घेतील आणि बदलापूरला या भूमीला आशीर्वाद मिळेल अशा प्रकारचा एक चांगला कार्यक्रम उपलब्ध होतो। आज तरुण वर्गाला काय तुम्ही संदेश द्याल या कीर्तनाच्या मार्फत? मी तर एक सांगेल तरुणांना, तुमच्या हातात मोबाईल जरूर ठेवा, पण त्या मोबाईलचा उपयोग काय करा हे पहिल्यांदा तुम्ही ठरवा। या मोबाईलमध्ये खुद्दा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमांच्यावर आपल्या मुलांनी जोडलं पाहिजे। या आपल्या भावी पिढीला सुद्धा आपल्या संस्कृतीची जडणघडण टिकली पाहिजे। हिंदू संस्कृती एक वेगळ्या प्रकारची घडलेली आहे, त्या संस्कृतीला आपण ताकद दिली पाहिजे आणि म्हणून तरुण मुला मुलींनी या कार्यक्रमांचा यामध्ये सहभागी व्हावं असे मी त्यांना जाहीर आवाहन करतो।